नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचे सुखा समाधानात आनंदात जाओ, हीच देवाजवळ प्रार्थना करते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराजाचं श्री गजानन प्रार्थना स्तोत्र वाचणार आहे आपण आता. सुरुवातीला मनीषांजली माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यात आपण व्हिडिओ टाकलेले आहे. तर पहिल्या अध्यायापासून गजानन महाराजांचा पहिल्या अध्यायापासून तर 21व्या अध्यायापर्यंत सगळे 21 अध्याय पूर्ण तिथे टाकलेले आहे. पहिला दुसरा असे सिरियल नंबरने. तर ते तुम्ही यूट्यूबवर वाचा आणि किंवा ऐका. लिहिलेल्यापेक्षा वाचून दाखवलेले आहेत, तर ते ऐकू शकता तुम्ही व्हिडिओ बघून. तर मनीषांजली यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा. गजानन महाराजांचे आवडले तर लाईक करा. आणि सर्व्हिसमुळे सगळ्यांना वेळ मिळत नाही, बिझी शेड्यूल असते. आता सर्व महिलांचं वेळ नसते. धार्मिक असतात, अध्यात्माची आवड असते, पण वेळेअभावी त्या वेळ देऊ नाही शकत देवाचा. फटफट पूजा वगैरे करून देवाची स्वयंपाक सगळं आटपून त्यांना जायची घाई असते. तर काही हरकत नाही आहे. यूट्यूबवर जे आता अध्याय वगैरे मी टाकलेले आहे पहिल्यापासून 21पर्यंत, तर ते अध्याय तुम्ही वाचू शकता. मोबाईल रस्त्याने प्रवासात असा कुठे असा काही 5 मिनिट फक्त चालू करून दिला तरी, नाही बघितला नसतं चालू करून ठेवला तरी अध्याय आपला 10-15, कोणत्याला 15, कोणत्याला 17, 18, 20, 25, जास्तीत जास्त मोठा अध्याय असला तर 24-25 मिनिटाचा आहे. तर ते नुसतं चालू करून तुम्ही जसे गाणे ऐकता तसं ऐकायला काही हरकत नाही. त्याचंही फळ निश्चितच गजानन महाराज देतात, म्हणजे देतातच. त्यामुळे त्या अध्यायानं अवश्य ऐका. यूट्यूब चालू करून ते चॅनल लावून पारायणाचं पूर्ण गजानन विजय ग्रंथ म्हणून लिहिला आहे. आणि अध्याय जो पहिला दुसरा असे आहेत तसे टाकलेले आहे. आणि आज आपण तसंच गजानन महाराजांची 52 टाकलेली आहे. गजानन महाराजांचे गाणे पण भजनही आहेत यूट्यूबवर, आणि आरतीसुद्धा गजानन महाराजाची आहे टाकलेली. तर अध्यात्माचं बरंच काही आहे, तर तुम्ही बघा चॅनल. आणि आज आपण नवीन वर्ष आहे, आज 21 अध्याय तर पूर्ण टाकलेलेच आहे. तर आज श्री गजानन प्रार्थना स्तोत्र संत कवी दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र आज वाचू. ते पण ऐका. छोटंसं आहे ते, पण ते जास्त मोठं नाही. संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन स्तोत्र. श्री गणेशाय नमः. हे सर्वद्या सर्वशक्ती, हे जगोद्धार जगतपती, साह्य व्हावे सत्वरगती त्या लेकरा खरणे. जे जे काही ब्रह्मांडात ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाची प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तुझा अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुझके. जे जे काही म्हणावे ते तुझे रूप बरवे, दासगणूस आता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्रिकेदार, महाकाल देवी ओंकार, तीच केरे त्र्यंबकेश्वराज, भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरूळगावी तूच की. तुझं परळी वैजनाथ निधी टाळला, तूच असती तर रामेश्वर पार्वतीकांत, सर्व संकट निवारता. हे कृपा अर्णवा नारायणा, महाविष्णू आनंदघन, हे शेषाई परिपूर्ण, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेशी गुरु माझी, पुरी माझी जगन्नाथ, द्वारकेशी नंदनवन, नाम देते तुझं कारण, जैसे भक्तांची इच्छिल मन तैसे तुझं ठरविते. आता हे चंद्रभक्त तटविहारा, या गजानन स्तोत्र सहाय्य करा. हेच मागे पसरून पदरा, तुझं विठ्ठल दास गण. गजानन जे स्वरूप काय ते तुझ्या वेगळे नाही, दत्त भैरव मार्तंड ती रूपे तुझीच दोक्षजा. या सर्व स्वरूपाकरण आदर मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्ष लेकराते, पाही दासगणते, हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मच्छिंद्र निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडीचे. जे तुकाराम महासंता तुझे लागी दंडवता, करतो होई मला त्राता, नाही असे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबासाई, लेकरांसाठी धाव घेई, वामनशास्त्री माझी आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंत आनंदगणा, तुला येऊ दे काही करू ना, या गजान दासगणूची. तुझ्या तुम्हा सभा प्रार्थना स्तोत्र करतो, हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा.
जे जे तुम्ही वधवाल काही तेच लिंक अगदी पाहिजे. स्वतंत्रता मजला नाही मी तुमचा पोषण. माघमासे सप्तमीच वद्य पक्ष शेगावता तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाची माझे. उष्टापत्रावरी शोधून तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नाम बिनान पिसा पिसा ऐसे तुम्हा होईन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती. तुम्हीच आज गुरुमूर्ती लपून बसा एका नाही परिविचारवंत जे ध्यानी ते तुम्हाला गे पाहुणे ब्रह्मार्थ फळी देऊने पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर्नर ब्रह्मांड ते सारून दूर शरण आले तुम्हाला. बंकटलाले सदना असं तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुख समर्थच वाचवले. केवळ पाजून या तीर्थ आपले पदीचे समर्था तुझं लागे दंडवता असो आमचा वचन. तुझ्या लीला निधीचा नच लागे पारसाचा टिटवीने सागराचा अंत कसा घेऊ. पितांबरे देऊन भोपळा नाले असं तुम्ही पाठवला. जल ते हो आणाविण्याला तहान लागली म्हणून. पितांबराचे बजविले वंजळीने पाले पाहिजे न पाहिजे तू बोलले भरले या माझ्या भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नका. तुंबा बुडेल असे पाणी नव्हते नाल्या लागून विश्वास ठेवून या वचने यायचं केलं पिता. नाल्याची या जलाशी तुंबा तो लावी तसाची आपोआप त्या ठायाशी भवय काच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी त्या तुझ्या अगातलीला तीच आज वर्णाला शेषही थकेल वाटते. सोमवारी प्रदोषाची बंकटलाल सदनाची भाविका आपण कशी दिसता महाराज. याच नवल ना ते बरं काकी तू शंकर रमावर हे जेवढे वार चराचर तेवढेच तुम्ही आहात की. तुझे स्वरूप येतात ते मानवासी नाही कळत म्हणून पडते भ्रमांत मायावश होणे. प्रातकालची वेळी संपली होती दिवासोळी. जानकीराम देण्यामुळे विसतो तुमच्या गिरमेत. जानकीराम सोनारा बागेश्वरीचा वैश्वनार द्यावीशी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलिमी वाचून पेटून या जाऊन. सोनार विस्त देण्याला नाही असे वाटल्या म्हणून येता झाला राग भगवंताकडे. चिंचवणे त्या सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्याचे झाले त्यात साम्राज्य. ओगे टकमका पाहती नाका पदर लावते एकमेका सांगते जय चिंचवणे खाऊ नका. मग जानकीराम म्हणाला साधू शिस्तो मीना दिला त्याचा हा प्रत्याला धन्य धन्य गजानन. मग तात्काळ उठून वेगेशी याला आला बंकटलाल सदनाशी हकीकत बंकटलालाशी सर्व केले निवेदन. बंकटलालाची वशिल्याने चरण धरले सोनाराने अनन्यभाव भक्तीने गजाननाचे भाव बघते ते गुरुरायांतर मऊ आपले साचार तेच काव केले कठोर मज विषयी समर्था. आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्यराशी त्या विनमिन सदनाशी न जाय इथून. ऐशी त्याचे ऐकून गेल्या चिंचवण्याशी लाविले करा चिंचवणे तेच झाला जरा अमृताचा विभव. यापरी जानकीराम शरण आला अखेर आपल्या पदाला मुकींचंद कृतार्थ केला खाऊन दोन काढवले. माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता असाचा त्याच बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केला. भ्रांती त्यांची उठविली प्रपंच माया तोडली मोक्ष पर्वणी लादली तया माधवा कारण ऐसे आपले मान श्रेष्ठ आहे सर्वाहून. पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण धनपाठी ब्राह्मण आणविले तर आपण ऐनवेळी ते देवा. बंकटलाले आपणाशी नेले खवय मग अशी आपुल्या मनाशी त्याग्रह करून मोळे होती मळ्यांत मधमाशांची भव्य सत्य ती पेटवी ताकटी प्रत उठती झालेली नेली. मधमाशांशी पाहून लोक करती पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात मदना माझ्या आतून आत बसल्या तुमच्या अंगावर. लोक दोरून पाहती परीनं कोणाची होय छाती तुम्हा सोडवाय गुरुमती मधमाशाच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशांना. त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडवण्यात. काही वेळ गेल्यावर तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशांच्या आयदुरीच्या ओघ्याने पाहिजे. आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवी तो काटा काढा. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी ओघ्या शरीरात. म्हणून ते काढाया सोनार आणवी तो या ठाया. आपण म्हणाला त्यावर हा त्रास घेऊ नका. योगशास्त्र येते मला मी योग भले काट्याला बाहेर काढतो त्याला सोनार कशाच पाहिजे. ऐसे बंधून कुंभक केला तेच बाकी आपण बला त्याने बाहेर काट्याला पडण्यावश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा करणं. आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटकावर बैसा या वृक्षावर आता कोणाच नका. संकल्प वांकटलालाचा पूर्ण करणे आहे साच्या सोहळा मका सेवण्याचाच निर्विघ्न त्याचा उद्या. पहा माझ्या मोठ्याक्षरी तुम्ही गेलात पळून संकट येता नाही कोणी तारी तारी ध्यानीता. लाडू पेढे खाव्यास लोक जमते विशेष परिचय संकटास कोणी करेना. हे तत्व ध्यानी जरा ईश्वराची आपला करा म्हणजे सफल होई खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती साज केलाच गुरुमती एकामुखे करू किती मी आपल्यावरनं. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले भूत जे होते सांगता शुष्क येतात जगाला. गोसाव्याचा ब्रह्मगिरी म्हणता आणला वाटेवरी जो जवळ त्या पलंगावर तू माझ्याजवळ ना बैसला. चौकडून होता पेटला त्याने तो अग्नी आपण शांत केला. त्याने त्या ब्रह्मगिरीला कौतुक वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्नी पण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकळेकर हरिदासाचा घोडा अति द्वारसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वारपणा तो क्षणात. घोडा अज्ञात वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. अडगाव अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आता आज्ञा त्यासी करून अजूनपर्यंत त्या ठाई एक
कावळा एक ये ना ऐकही संत जेवतील काही खोटे होय कोठून प्रखर असून उन्हा निर्णयाच्या कारणाला येणे दुपारच्या समयाला कौतुक केल्या विना आकुलीच्या रानात सर्वे नंबर 52 एक शुष्क गर्दाड परत बनविली तुम्ही पुष्करणे भक्त आपला पितांबर कृपा होती त्याच्यावर त्याचाही अधिकार थोर आपण बनवला ज्योतिप्रत मिळायला ज्योत भेद काही न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला वटलेल्या आंब्याला त्यांनी आणलेला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा पाहिलं त्र्यंबकपुत्र कौराचं अमरजा संगमाशी क्षेत्र गाणगापुराशी पर्णी फुटली स्वप्नाची नाच सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडली ते करविले पितांबरा त्या आपणाची गुरुमूर्ते हे स्वामी समर्थ वद्य पक्षात मागमाचे सोमवतीच्या परवाचे क्षेत्र ओंकारेश्वराचे गेले असतं फक्त तुमचे ते महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले नाव बुडू लागले त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावली आता फुटलेल्या ठाई तत्व तळायचा प्रभाव आपला नौका काठास लावली नर्मदेने आणून बली आपणा उतरली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबकपुत्र कौराचा आपला भक्त होता असाचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत त्याची कांदा भाकर गोड केली फार पदार्थ सारून या दुरित्राने आणलेले जैसा द्वारकाशी भगवान कौरवाचे पक्वानं सांडून करी विदूर करण्याचे तैसाच आपण केले कौराचे अन्न बक्षिले खऱ्या भक्तीचे भोकेले आपण महाराज सवळचा गंगावारती तया फुटली रक्तपिती तो त्रासून जेव्हा आलो असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा करा कोणी देते त्या स्थाना रोगभय करू त्या गंगाभारतीचं येऊ न देते दर्शनाचं कोणी आपल्या शेगावासं अशी स्थिती झाली लोक म्हणती तयाप्रत मी सो नकोस लोकांत त्यास नाही व्हायचं किंचित समर्थका नाही तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनाशी डोई ठेवता पायाशी मारिले त्याला थोबाड जोडले दोन्ही हाते मालात मारून कमरे त्या उलटून पडला रस्त्यात थुंकून त्याच्या अंगावर बेडका पडता अंगावर गंगावरतील हर्षळ पाल म्हणे आता दोईल आधी माझे न संशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळून या निजाते अशा रीतीचे वा करीत राहिल्या गोसावी शेगावता तयाच्या महारोगा प्रता आपण केव्हा वाटले तुमच्या कृपेच्या पुढे औषध काय वा पुढे अमृतही फेके पडे ऐसा मय महागाध कोणतेही संकट तरी येऊन पडले भक्तावर जे नुचकपणे करता तो आपण साथ द्यावा संकटी खंडू पटला तर आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशाची कचेरीत निर्दोष त्यास सोडले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामाशी माघ वद्य नवमीशी समर्थन सांगले घटकेत गजानन घटकेत सूर्याची पंतनंदन घटकेत भजनते गणगण घटकेत जय जय त्याने बाळकृष्ण गोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लीलावान होती संत अधिकारी समान मोयन तेथे अधिक न्यून जैसे भक्ताचे मन इच्छिल मन तैसे रूप दिसतीत आहे गणेश जाण्या खापाडे उमरातीचे गृहस्थवरे कृपा त्याकडे पाहिले या खापाड्या वराडा प्रति अनाभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोदाराची तळमळती होती खापाड्याकडे कोठे ना आले अपयश त्याला हा कृपेचा महिमला झाला बाळ गंगाधर टेकला तुम्हीच कृपा केली भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या की त्याने जगाला हक्क करून सोडला भारतदेवाचा भक्त जरी राहिला वनवासावी तर 12 वर्षे कांतर याचे बाबा सांगते भगवंताचा वशीला प्रत्यक्ष सुन अर्जुनला वनवास तो राही चुकला तसे जाळते टेकाचे संत कृपा असून शिक्षा झाली दारून ब्रह्मानेची नेऊन मंडळाशी ठेवली तो ते त्याच मंडळात गीता रस केला ग्रंथ जो आम्हाला उद्धार मान्य झाला सारखा कोलाट करा ते बोला आपण मोठा पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका करणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रस व्यवसायाचे भाष्यकार गीतेचे 6वे झाले पहिले शंकराचार्य गुरु दुसरे रामानुजाचार्य थोरो मध्य वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्ष जनाने ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणा आली सर त्यांना त्र्यंबक माऊली बामणाची यथार्थ दीपिका तैसाच गीता नवदे का हे ग्रंथ काही भाविका काही अंश पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाल गंगाधर टिळकांचा अधिकार वानायामी समर्थन असे मागील टीका समयानुसार अवतरल्या भूमीवर तैसाच आहे प्रकार या गीता रहस्यात लौकिकावरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करे गीता रसमय खामगावी डॉक्टर करा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्यायोगी व्याधी त्याची समाधान झाली सची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा कन्या काळजी मायाची बायजानामे मुनगावची ती तुमच्या कृपेजनीची समता पावीत झाली वरदहस्त बायजाची ती तुम्ही ठेविता निर्धारी ती झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुनगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविली रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणाकडे एक वेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपूरला त्याग्रह गोपाळबुटी श्रीमंतवारी हजारो पक्षी त्यांच्याकडे उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रतात इकडे शेगाव सोने पडले प्रयत्वत दिसू लागले मुखी तेज नाही उरली मुळीच पाठवून द्यायच्या शेगावीचे पुष्कळ आले नागपुरा जाऊन परिणाम झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पारे सबवार कडेकोट होते पार समर्थाच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल नागपुराहून आपणाला अन्य हरी पाटील निघाला 10-5 सांगतीला फक्त घेऊन शेगाव आला सीताबर्डीस गोपाळबुटीच्या सदनास तो ते दारापाशी शिपाई पाहिले 2-4 शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला तरी तो त्यांनी जुमानेला
बळकट होता म्हणून. हरी पाटीलची लाट गडबड झाली तेव्हा तुम्ही जाऊन त्याचा हात धरलात की प्रेमाने. जैसे वासराशी पाहता गाय धाव पुण्यवंता तसेच तुम्ही समर्था केलेत गरीबुटी द्या. गोपाळकुटी धावत आले. हरी पाटला विनोद झाले. माझी पाहिजे ऐकले तुम्ही थोडेसे. भजनोत्तर समर्थाला जाग येऊन शेगावला तो आहे अगदी स्वीकला शेगावकरांच्या सर्वाचे झाल्या भजन. आपण निघाला तिथून आशीर्वाद देऊन गोपाळकुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवारी कृपा आपली अत्यंत करी श्री कल्याण स्वामी परी सेवेत आपल्या तत्पर हरिपाटलाकारानं स्वामी तुमचे द्वयचरण हेच महानिदान जोडले वाटत आहे. दार कल्याणचे रंगनाथ झाले तुम्हा भेटणं प्रत गुरुराया शेगावात. शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐश्वर्यमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण जे ठेवला तरी पावे तसा भाविकला याचा अनुभव रतनसाला आला दयाने दे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेम त्याची तुमची पुरवल्या आळवसवायच्या रूपात. तसेच बोरी बंदरावर जळ डोका लक्ष्मण हरी त्याला भेट दिली परमहंसोपात. तुमच्या लिहिल्या जातो पार कोणी लागे ते बरं मुंगी मेरू मानदार आक्रमण कैसे करे. टिटवीच्याने सागर सोचवेल का साचारा दाजगुणवाला आचारा आहे सर्व बाजूने. आपली वर्णन लिहिला महाकवीचं पाहिजे झाला माझ्यासारख्या घोंगड्या ते साधण्याकडे. परी जो का असे परिस्तो सुवर्ण करी लोखंडा असं उरीन त्याच्यावर ठाई दोष लोपनाचा येतो. आपुले लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परी मान पावेल भूमीवरी सवासे कस्तुरी. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पहिले चरण हातानं द्यावे लोटून परत दासून. सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुखाते निवारा भेटवा माशी धरा भक्त बापुण्याचे. आपल्या कृपे करून सरण राहो सदा म्हणून सर्वदा घडवारीच म्हणून तशी सांगत सज्जन आहे. अव्यात वारी पंढरीची मम करी वावीसाची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या. अंतकडो गोदाती या विनाशा नाही दुसरे श्रोते राव जागृत खरी भजन हरीचे करावे. भजन करता मोक्ष कडो कदाती पण सद्भक्तासी स्नेह जडो दासगंचा मागितले ते मला द्यावी. तसेच लोकांची पुरवे आर्त गुरुवारा मनोभाव या स्तोत्र पट्टीला. या स्तोत्राचा पाठ देत भाव होईल तेथं राहू कदा दुर्त इथो लैक दयाळा. स्तोत्र पटका उत्तम गती तेही संतती संपदे धर्म वासना त्याच्या चिठ्ठी ठेवा जागृत नाही. बुधबाधा भानामाती भावीनं स्तोत्र पटका लौकिक त्याचा भोवती उतरतो. हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका येईल त्याची प्रत्येक सद्भाव तो ठेवले. मोठ्याने करून गर्जना भावे साधो गजानना शेगावेचा योगदाना सर्वदा पाहो तुम्हाला. सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करून वास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिताकडे. याच्या सत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगीत राहील संकटास वर्ष. अभक्ती ती दूर करा गजांनासी मोहीन विसरा त्याच्या चरणी भावधरा म्हणजे जन्म सफल. स्तोत्रपटकांची आपदा निमेल ती सर्वदा दृढ चित्ती धरा पदा गजन साधू. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून पैसे जैसे वागरा पाहून कोल्ह्याला आणि पळते की. स्तोत्रपटकाची भूमीवर कोणी राहाल भावेरी अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय. शकट राशाच्या 68 श्री शेगावीत समाधी पुढे मंदपात्र चेले स्तोत्रपाठ. फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र येईल कळसाचे गजानाच्या कुळ. शांती शांती त्रिवार शांती शांती असो या स्तोत्रपदी. स्वामी गजानन गुरुमूर्ती 8वा महिने दास करून श्री हरिहरार्पणमस्तु शुभ होतो. इथे श्री अंत गजानन विरचित प्रार्थना स्तोत्र समाप्त. गजानन महाराज की जय.